माझं नाव रिंकू आणि मी ओमानला राहते. ओमानला शुक्रवार असले ना का पुरुषांची एक वेगळीच धावपळ चालू असते. ती म्हणजे शुक्रवार म्हणजे सुट्टीचा दिवस. त्याच्यामुळे शुक्रवारी प्रत्येकाच्या क्रिकेट मॅच असतात. मग काय सांगायलाच नको. शुक्रवारी सकाळी खेळायला जायचं आणि आल्यावर काहीच बोलायचं नाही. कारण का बायको कधी म्हणली शुक्रवारी फिरायला जायचं, मंदिरात जायचं सकाळी, तर ते होत नाही. आज माझा सुट्टीचा दिवस आहे, पण क्रिकेट खेळायचं म्हटलं तर सकाळी लवकर जातात. मग त्यापेक्षा आल्यावर घरची कामं करावी लागतात. त्याच्या अगोदर नवऱ्याला चहा आणि सँडविच बनवून दिला. म्हटलं दोघांनी बघून नाश्ता करू, बसून एकदम शांतपणे करूया. मी खाल्लं, त्याला पण भरवलं प्रेमाने, कारण त्याशिवाय तो काही कामाला लागणार नाही. म्हणजे आपले जे प्रॉब्लेम आहेत ते काही सॉल्व्ह होणार नाहीत. मग त्याला मस्तपैकी कामाला वाकवले. ह्यातलं काही सगळं खरं नाही आहे. कधीतरी मला कंटाळा आलेला असतो, त्याच्यामुळे मग तो आपलं घेतो, जेणेकरून काहीतरी बायको न बोलण्यापेक्षा आपणच कामाला लागलेलं बरं असतं. तर त्यासाठी म्हणजे काय, शुक्रवारी पूर्ण क्लिनिंगचा दिवस असतो. आठवड्यातनं 2दा होते, त्यातला एक दिवस मी करते, एक दिवस तो करतो. कधी कधी तोही करत नाही. बरं, हे चकाचक त्यानेच घर केलं आहे. एकदम मारशासारखं चमकते. आपलं थोबाड देखील त्याच्यात दिसणार असं झालं आहे. हे हॉल झालं. आता नंतर हा बेडरूम. बाकीची सगळी कामं मी आवडले, कारण लादी पुसल्यानंतर बरीचशी कामं असतात, जसे की मॅट टाकणे, विंडो बंद करणे, म्हणजे पडदे ओढणे, सगळ्या गोष्टी, डस्टिंग करणे. हा किचनचा माझा कारभार असतो, त्याच्यामुळे मी त्याच्यात कोणाला घुसून देत नाही. आज अंड्याची ग्रेव्ही होणार होती, त्यासाठी मी अंडी बॉईल करून फ्राय करून घेतली. आणि रेसिपी काही सांगणार नाही, सिंपल सारीच बनवली. संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही लुलूला जायचं होतं. तिथनं आम्हाला पिक करायची होती शरद भाऊना. त्यांना घेऊन नंतर आम्ही दुसऱ्या कामाला गेलो. त्याच्यानंतर रोडला बघतोय तर खूप गर्दी होती. शुक्रवार असला करणारे सुखला जाणाऱ्या ह्या बऱ्याच गाड्या असतात. पूर्ण रोड त्याच गाड्याने भरला होता. त्याच्यानंतर फर्कला आलो आणि फर्कमधून नंतर लुलूला गेलो. ओणम असल्यामुळे लुलूला खूप गर्दी होती. भाज्या खूप महागड्या लागल्या होत्या. हे तुम्हाला ओणमचं बाजूलाच काउंटर दाखवते, सेपरेट लागलेली. तर सगळ्या त्यांच्या गोष्टी असतात. पानंही कागदाची होती. मी म्हटलं खाणार कशी, जेवणार कशी, टाकल्यावरती सगळं सांगणार. नंतर आम्ही फिश लवर मच्छीकडे वळलो. बरीच काही होते, म्हणजे कोळंबी होती, लेपं होती, माकड्या होत्या, पापलेट होते, बरीच काही होती. तुम्हाला यातले काय काय माहिती आहे? मी कालव्याचे गीर बघितले, शिंपल्यांचे गीर बघितले, हे पापलेट, सुरमईचे तुकडे, टुनाचे तुकडे, असं बरंच काही होतं. तर चॅनलला सबस्क्राईब